व्यासपीठावर आसनस्थ असलेल्या सर्व मान्यवरांचं आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेल्या तुम्हा सर्व पुलप्रेमी रसिकांचं मी पुलोत्सवाच्या वतीने, प्रायोजकांच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने मनापासून स्वागत करते. कोहिनूर प्रस्तुत आणि पूना गाडगीळ अँड सन्स लिमिटेड आयोजित ग्लोबल पुलोत्सव. या पुलोत्सवाचे सहप्रायोजक आहेत कोहिनूर कट्टा, झपूर्झा कला आणि सांस्कृतिक केंद्र आणि रेवा डायमंड्स. कार्टुनिस्ट कंबाईन यांच्या विशेष सहकार्याने पार पाडणारा हा पुलोत्सव पुलंच्या 25व्या स्मृतिदिनाला आणि सुनीताबाईंच्या जन्मशताब्दीला समर्पित आहे. या कार्यक्रमामध्ये आसनस्थ असलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या सर्वांच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने मी सतीश जकातदार सर आपणाला विनंती करते सर्व मान्यवरांचं आपण कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी सरांचं आपल्या सर्वांच्या वतीने त्यांनी स्वागत करावं. आपण माननीय श्री सतीश आळेकर सरांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं, जे या महोत्सवाचे उद्घाटक आहेत. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि कोहिनूरचे प्रमुख कृष्णकुमार गोयल सरांचं स्वागत सतीश जकातदार सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आज व्यासपीठावरती माननीय श्री अजित गाडगीळ आहेत, त्यांचंही स्वागत करायची विनंती मी जकातदार सरांना करते. चारुहास पंडित सरांचं स्वागत मी जकातदार सरांना विनंती करते आपण करावं. विश्वास सूर्यवंशी यांचं आपण स्वागत करतो आहोत, मी त्यांना पुढे निमंत्रित करते. आणि यानंतर मी इथे चारुहास पंडित सर तुम्हाला विनंती करते की आपण कार्टुनिस्ट कंबाईन्सच्या वतीने सुद्धा या महोत्सवाचे एक आयोजक म्हणून आहात, तर मी आपल्याला विनंती करते आपण मनोगत व्यक्त करावं. मी कार्टुनिस्ट कंबाईनचा माजी अध्यक्ष आहे. आमचे अध्यक्ष मुंबईलाही एक यांचा अशिद फडणीसांचा 1-2 दिवसांनी कार्यक्रम आहे, त्याच्यात थोडेसे गुंतलेले असल्यामुळे आले नाही आहेत. पण आज इथे मला एक यांनी सुधीर गाडगीळनी सांगितलेला एक किस्सा मला आठवतोय. एकदा पुलंना आणि बासू भट्टाचार्य यांना एक एक्झिबिशनला, चित्रकलेच्या एक्झिबिशनला उद्घाटनाला बोलावलं होतं आणि जे आयोजक होते ते थोडेसे आगाऊपणे किंवा विनोदाने म्हणाले असतील की आज गंमत काय बघा, चित्रकलेच्या प्रदर्शनाचं उद्घाटन आहे, पण आज दोन्ही जे पाहुणे आहेत त्यांनी कधी ब्रश हातात धरलेला नाही आहे. तर पुलं म्हणाले रोजच धरतो की. पण गंमत म्हणजे त्या प्रदर्शनात पुलं म्हणाले की मी उद्घाटनाचं भाषण नाही करणार तर चित्र काढणार. आणि त्यांनी पटकन एक चित्र काढलं महात्मा गांधींचं, अगदी कमीत कमी रेषात. तर हे सांगण्याचा उद्देश खरं तर असा नाही आहे. लगेच दोन्ही पाहुण्यांना वाटलं असेल की मी त्यांना काही उद्देशून बोलतो आहे, तसं काही नाही आहे. कारण सर्व कला एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत हे आम्ही जाणून, कारण आमच्या प्रत्येक उद्घाटनाला वेगवेगळ्या साहित्य कला प्रकारातले लोक येत असतात. पण हे सांगण्याचा उद्देश माझा असा होता की चित्रकलेतलं कॅरिकेचर जे आता आपण इथे बघता आहात ते कॅरिकेचर म्हणजे महात्मा गांधींचं कॅरिकेचर पु ल देशपांडेंनी काढलं होतं आणि ते अतिशय सुंदर काढलं होतं. कारण मी ते बघितलं आहे, सुधीर गाडगीळच्या घरी त्यांनी फ्रेम करून लावलेलं आहे ते. तर ते जे कॅरिकेचर आहे ते कॅरिकेचर म्हणजे आपण पुलंना शब्दातनं अर्कचित्र निर्माण करणारे असे बघत असतो, पण ते रेषांमधनं सुद्धा करू शकत होते. आणि त्या पुलंना आम्ही आमच्या रेषांमधनं एक मानवंदना या इथे दिलेली आहेत. महाराष्ट्रातल्या अगदी छोट्या गावांपासून मोठ्या शहरांपर्यंत अनेक लोकांनी इथे, अनेक व्यंगचित्रकारांनी त्यांची कलाकृती त्यांच्या स्टाईलमध्ये पाठवलेली आहे. अनेक वेगवेगळ्या स्टाईल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि पुलं हे गारुड जे आहे ते आधीच्या पिढीपासून, कारण तुम्ही इथे वसंत सरवटे, शिद फडणीसांची चित्र बघतात आहात, तर तेव्हापासून अगदी जी नवीन मुलं आहेत तेही उत्साहाने या संपूर्ण याच्यात सहभागी झाले. आणि ही संधी वसुंधरा क्लब पुलोत्सवनी आम्हाला दिली, याबद्दल कार्टुनिस्ट कंबाईनतर्फे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
सरांनी आयोजकांचे आभार मानलेले आहेतच, तर त्याच आयोजकांना मी इथे निमंत्रित करते. गेली अनेक वर्ष पुलोत्सव असेल, वसुंधरा महोत्सव असेल, वेगवेगळ्या महोत्सवांचं अतिशय दर्जेदार आयोजन करणारे वीरेंद्र चित्राव या वर्षीच्या पुलोत्सवाचेही संयोजक आहेत. मी त्यांना विनंती करते प्रास्ताविक करावं. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि इतक्या मोठ्या संख्येने सकाळी सकाळी उपस्थित, प्रचंड ट्रॅफिक आणि बाकी सगळ्या समस्यातनं इथपर्यंत पोचलेले पुलंप्रेमी दर्दी रसिक, ही जी परंपरा आहे गर्दीची आणि दर्दी रसिकांची, ती पहिल्या पुलोत्सवापासून कायम आहे. आणि संयोजक म्हणून तर आम्हाला माहिती आहे की परदेशातनं देखील अनेक जण पुलोत्सवासाठी यायचं आणि सवाई गंधर्व झालं की परत जायचं, ही जी परंपरा आहे ती आजही सांभाळलेली दिसती इतक्या वर्षांनंतर. आजही शिकागोतनं दामले आलेत, तिथले महाराष्ट्र मंडळाची काही लोक आहेत, अजूनही काही अमेरिकेतनं काही जण आलेले आहेत. मला असं वाटतं की हे जे सगळं पुण्याई आहे, ही पुलं या नावाची पुण्याई आहे. म्हणजे ज्या साहित्यिकाला जाऊन 25 वर्ष झाली आणि ज्या साहित्यिकाचा जन्म होऊन 100 वर्ष उलटली, तरी आत्ता चारू म्हटला तसं ज्या माणसाचं गारूड पिढ्यानपिढ्या चालू राहतं. आणि आम्हाला आनंद एवढाच आहे की तरुण पिढीला देखील उत्सुकता वाटते. तरुण पिढी तर म्हणते की पहिला वन मॅन स्टँडअप कॉमेडियन जर कोण असेल तर ते पुलं आहेत. त्यामुळेला ह्या पिढीपर्यंत देखील जर पुलं पोचत असतील तर मला असं वाटतं की पुलं ही नुसती मुद्रा नाही आहे. आमच्यामध्ये तर पुलं हा एक संस्कार आहे. जो संस्कार कलाकारांसाठी आहे, जो संस्कार निर्मात्यांसाठी आहे आणि सर्वात महत्त्वाचं जो संस्कार हा रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी आहे. कारण पुलंचे जे अनेक पैलू होते त्यामधला महत्त्वाचा पैलू म्हणजे पुलंनी ज्या पद्धतीचा रसिक तयार केला आणि त्या रसिकांनी ती रसिकता पिढ्यानपिढ्या पुढे नेली. मला असं वाटतं ह्या सगळ्याचं जर कुठलं गमक असेल तर ते पुलं नावाच्या संस्कारात आहे. आजही आम्हाला पुलं वाचावेसे वाटतात, पुलं ऐकावेसे वाटतात, पुलं पाहावेसे वाटतात. आणि पुलोत्सव करण्यामागची जी आमची भूमिका होती, जी आम्ही सुनीताबाईंकडे जाऊन मी आणि सतीशनी व्यक्त केली होती. कारण पहिला पुलोत्सव याच प्रांगणामध्ये 99 साली झाला, जेव्हा पुलं 80 वर्षाचे होते. आज या ठिकाणी मला अजूनही काही चेहरे आठवत आहेत, रामभाऊधर संयोजन समितीतच होते, की तेव्हापासून सातत्याने पुलोत्सवाला येत आहेत, आपला आनंद व्यक्त करतायत. आणि आम्ही पण सातत्याने पुलं हा विषयावर वेगवेगळे परिसंवाद ठेवण्याचं कारण हेच आहे की आता सगळा इव्हेंट मॅनेजमेंटचा जमाना आहे. मोठमोठे इव्हेंट्स तुम्ही बघाल, झगमगाट बघाल, परंतु पुलंचे शब्द, पुलंचे विचार यांचा जागर करणारा पुलोत्सव हा एकच आहे, असं मी अभिमानाने म्हटलं तर वावगं ठरू नये. याचप्रमाणे रत्नागिरीत देखील आता पुलोत्सव होतो आहे, त्यानंतर नाशिकमध्ये होईल. आणि प्रयत्न असा आहे वर्षभर पुलोत्सवाचा, पुलंच्या विचारांचा जागर हा चालू राहिला पाहिजे. तो जागर 8 नोव्हेंबरला सुरू होऊन पुढल्या 8 नोव्हेंबरपर्यंत चालू राहतो आणि पुन्हा त्याच्या पुढल्या वर्षामध्ये असं सातत्याने पुलोत्सव आता वाढत जातील, होत राहतील, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. तुम्ही 3 दिवसातले जर कार्यक्रम बघितले तर वेगवेगळ्या पद्धतीचे, शेवटी पुलोत्सव म्हणजे जे सुनीताबाईंना आम्ही शब्द 2 दिले होते की पुलोत्सवाला कधीच आम्ही तिकीट लावणार नाही. पुलोत्सव हा रसिकांचा आहे, रसिकांसाठी आहे. आमची भूमिका फक्त नारायणाची असेल, आम्ही फक्त आयोजक असू. त्याप्रमाणे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही रसिक येताय, दाद देताय, पुलोत्सव चालू राहायला पाहिजे याकरता आम्हाला प्रेरणा देताय, हा एक शब्द होता. आणि दुसरं म्हणजे असा अनोखा महोत्सव असेल ज्याच्यामध्ये चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य, कला हे जे पुलंचं बहुरूपित्व ज्यामध्ये होतं, त्या बहुरूपित्वाचा जागर एका पद्धतीने होईल, हा आमचा शब्द होता. आणि सातत्याने आम्ही या सगळ्या शब्दांसाठी कायम राहिलो. आणि मला आभार तर खरं मानायचे आहेत की ज्या पद्धतीने प्रायोजकांचा सपोर्ट कायम असतो. म्हणजे ज्या वेळेला पुलोत्सव बंद पडायची वेळ आली,
कारण स्पॉन्सरच्या मागण्या इतक्या वाढत होत्या की कुणाला अवॉर्ड द्यावेत याच्याकरता जेव्हा वाटेल ती नावं यायला लागली आणि त्यांचा आग्रह व्हायला लागला, तेव्हा आम्ही त्यांना प्रामाणिकपणे नाही सांगितल्यावर त्यांनी स्पॉन्सरशिप काढून घेतली होती. त्यानंतर आम्हाला गोयलांनी बोलवलं, त्यावेळेला ते कॉस्मॉसचे अध्यक्ष होते आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी अडचणी विचारून घेतल्या, नक्की काय आहे. म्हटलं नाही, आमचा एक पॅटर्न ठरला आहे, तो आम्ही कधीच बदलणार नाही, महोत्सव बंद झाला तरी चालेल आम्हाला. ते म्हटले तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या मागे कायम राहील, जेव्हा जेव्हा पुलोत्सव होईल तेव्हा मी त्यामध्ये सक्रियपणे असेल. यावेळेला आणखीन एक कल्पना पुढे आली की कायम जर आपण सगळे कार्यक्रम बघितले तर त्याला दृश्यकला किंवा फाईन आर्ट ज्याला आपण म्हणतो त्याचा प्रतिसाद आणि त्याचा सहभाग हा अनेक महोत्सवामध्ये कमी असलेला दिसतो. किंबहुना हा कलाप्रकार लोप पावलेला आपल्याला दिसतो. म्हणून मी अजित काकांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही इतकं सुंदर केंद्र तिथे चालवता, तुम्ही प्रेमाने ते उभं केलेत, तर त्यामध्ये पुलोत्सवाचा जो फाईन आर्ट्सचा सेक्शन आहे तो आपण तिकडे करता येईल का. एका सेकंदात त्यांनी मला सांगितलं की चांगली कल्पना आहे, आम्ही PNG ही सर्व जबाबदारी घेतो आणि उद्यापासून तिथे कार्यक्रम असतील दुपारी 3 ते 5ला. आत्ताच पद्मश्री ज्यांना मिळाली ते अच्युत पालवांचं उद्या वर्कशॉप आहे आणि वॉटर कलरवरचं पेंटिंग जे आहे त्याचं देखील त्याच्यातले दिग्गज मिलिंद मुळीकांपासून सगळेजण उद्या परवा तिथे आहेत. आणि शिल्पकलेचा नमुना तुम्ही 8 तारखेच्या परिसंवादातच पाहाल. प्रमोद कांबळे खास नगरून येत आहेत आणि परिसंवादाचा जो काही तास दीड तासाचा वेळ आहे त्यामध्ये सुंदर पुलंचं स्कल्पचर इथे साकार झालेलं तुम्हाला दिसेल. मला असं वाटतं की या निमित्ताने वेगवेगळे विषय, वेगवेगळे कलाकार, तरुण पिढीचं या ठिकाणी प्रतिनिधित्व असा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो आहोत आणि आनंद याचा आहे की तुमच्यासारखे दर्दी रसिक याला मोठा प्रतिसाद देत आहे. पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांच्या बोलण्यामध्ये ज्यांचा अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख आला ते माननीय कृष्णकुमार गोयल सर यांना मी इथे निमंत्रित करते आणि या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष या नात्याने त्यांनी मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल सर. आपल्या सर्वांचं स्वागताध्यक्ष म्हणून मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय मंच उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आपल्या सर्वांची एवढी मोठी गर्दी बघून पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी कला दालनामध्ये झालेली आहे. मला वाटतं अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात, पण मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात रसिक माणूस कुठेही गेला तरी त्याच्या मनात कायमची कोरलेली गेलेली दोन नावं आहेत. एक भारतरत्न लता मंगेशकर आणि दुसरं पु ल देशपांडे. पु ल ही मुद्रा संस्काराची आहे, प्रेरणेची आहे. ग्लोबल महोत्सवाच्या माध्यमातून पु लची स्फूर्ती यथार्थपणे जतन करणाऱ्या वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकादार यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण गेली अनेक वर्ष आपण हा उत्सव नेत आहे. गेली 12 वर्ष तर मी यांच्याबरोबर आहे, म्हणजे लागोपाठ. पण इतक्या वर्षापासून अनेक कार्यक्रम आपण पाहिले असतील. ही जर कार्यक्रम पत्रिका पाहिली 6, 7, 8 3 दिवसामध्ये इतके भरभरून कार्यक्रम आहेत, तर खरं म्हणजे खूप आनंद वाटतो अशा पद्धतीने जेव्हा कार्यक्रम आयोजित होतात. पण छोटीशी एक खंत वाटते, आज या कार्यक्रमाला आमच्या जमान्याचे लोक आहेत, पण तरुण वर्ग जेवढा यायला पाहिजे तेवढा आत्ता इथं आलेला दिसत नाही आहे. तरुणांमध्ये ही जागृती व्हायला पाहिजे, कारण त्यांच्यासाठीच फुलंचं हे कार्य संपूर्ण पिढीला माहिती पाहिजे, तिन्ही सगळ्या पिढ्यांना माहिती पाहिजे, म्हणूनच आपण हा प्रयत्न करत असतो. खरं म्हणजे करोना काळात काही अडचणी आल्या, पण त्यावेळेला वीरेंद्रने सांगितल्याप्रमाणे आपण सांगितलं की महोत्सव हा कलेचा जागर आहे, हा यज्ञ कायम धगत राहिला पाहिजे, नवीन पिढीला मार्गदर्शक बनला पाहिजे. आणि म्हणून पुलोत्सवाला कोहिनूर ग्रुप सावलीसारखा साथ देईल असं मी त्यांना शब्द दिला होता आणि तो शब्द मी दरवर्षी पाळत आलो आहे. आज मंचावरील ज्येष्ठ नाटककार आदरणीय सतीशजी आळेकर साहेब आहेत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आणि मसापाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद जोशी आहेत. आमचे कार्टुनिस्ट कंबाईंडचे चारुहास पंडित आहेत आणि अजितजी गाडगिळे की झापूर्जाच्या निमित्ताने सर एक वेगळी देणगी तुम्ही संपूर्ण पुण्याला दिलेली आहे. आणि म्हणून अनेक कार्यक्रम झापूर्जामध्ये उद्या आणि परवा असे 2 दिवस आपण खूप कार्यक्रम केले आहेत. या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो.
पुलंनी जीवनभर सर्वांना आनंद दिला, जगण्याची उमेद दिली आणि तो आनंद सर्व दूर पसरविला. आणि म्हणून पुलं हे आज आपल्या सर्वांच्या मनात आहेत. पुलोत्सवाच्या पुढील 3 दिवसात हाच आनंद प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करीत राहील अशी मला आशा आहे. पुलं हे शिक्षक, लेखक, नाटक, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते एवढे गुण कोणामध्ये असतात? तो एका व्यक्तीमध्ये एवढे गुण असणं, 2-4 गुण असणं आपण समजू शकतो, पण कुठलंही असं क्षेत्र नाही ते आपल्याला त्याच्यापासून ते कुठं वंचित झालोत. आज आपण पाहिलं जर या व्यंगचित्रामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या मुद्रा ज्या आपण पाहिल्या असेल ते एकंदर पाहिल्यानंतर आपल्याला ही व्यंगचित्र आनंद देणारी अशी वाटतात. त्यांनी एकपात्री, बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, चित्रवाणी सर्व क्षेत्रात असं काम केलं. त्यांच्या पुस्तकाची इंग्रजी, कन्नड सारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरही झाली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर टाकणाऱ्या पुलोत्सवाची माझं नातं जडलं हे माझं भाग्य समजतो. आजपासून पुढील 3 दिवस हा उत्सव होणार आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण स्वतः ते इथे आहात ते तर येतीलच, पण आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, SMS च्या माध्यमातून आपल्या मित्रमंडळीला कळवा. कारण आम्ही हा एवढा मोठा जो पुलोत्सव करतो हा आपल्यासाठी करतो, आमच्यासाठी नाही. आणि यामुळे आमची अशी इच्छा असते, वीरेंद्र असेल, सतीश असेल, अजितजी असतील, की हा संपूर्ण पुणे शहरामधल्या सर्व यंग पिढी असेल त्या लोकांनी जरूर ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्यात आणि सर्व कार्यक्रम अटेंड करावे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मला बोलायला संधी दिली, आपण ऐकलं त्याबद्दल मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक आभार सर. आणि आता वेळ आहे या ग्लोबल पुलोत्सवाचं उद्घाटन करायची. मी उद्घाटक या नात्याने माननीय श्री सतीश आळेकर सर, अध्यक्ष या नात्याने प्राध्यापक मिलिंद जोशी आणि व्यासपीठावरती आसनस्थ असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करते, आपण कृपया या ग्लोबल पुलोत्सव याचं उद्घाटन करावं. हे एक विशेष आपल्याला आपल्या भेटीला या निमित्ताने येते. शतकपूर्ती केलेले शीद फडणीस, ज्यांचं पुलंच्या साहित्याशी अत्यंत जवळचं नातं होतं, त्या शीदांनी पुलंच्या 75व्या वाढदिवसाला त्यांना दिलेली ही भेट आहे. आणि त्यांनी आपण आज आता यावर्षीच्या ग्लोबल पुलोत्सवचं उद्घाटन करतो आहोत. यानंतर या महोत्सवाचं उद्घाटक म्हणून आपण ज्यांना इथे निमंत्रित केलं ते ज्येष्ठ नाटककार, मगाशी मी उल्लेख केला तसं कालच आपण मराठी रंगभूमी दिन साजरा केला. आणि मराठी रंगभूमीचं नाव ज्या मोजक्या नाटककारांमुळे जागतिक पातळीवरती घेतलं जातं त्यातलं नाव पद्मश्री सतीश आळेकर यांच्या रूपाने आपल्या याच्या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी लाभलेले. मी त्यांना अतिशय सन्मानाने इथे निमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते आपण मनोगत व्यक्त करावं. माननीय श्री सतीश आळेकर. व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, अजित गाडगे प्रायोजक, गोयल आमचे मित्र मिलिंद जोशी आणि आमचे 2 सन्मित्र सतीश जकातदार आणि वीरेन चितराव, आणि आपण सगळे इतक्या सकाळी पुण्यात जमलेले पुण्यातले रसिक. पहिल्यांदा मी एक पु ल देशपांड्यांच्या विषयी व्यक्तिगत असं 5 मिनटं बोलतो, कारण त्यांचा आणि माझा परिचय होता आणि आमच्या घरनं पण परिचय होता. त्याविषयी पहिलं 5 मिनटं बोलतो आणि त्याच्यानंतर मला पुलंच्या विषयी काय वाटतं ते मी बोलतो. पुलं जेव्हा मुंबईहून पुण्याला राहायला आले तेव्हा ते पहिल्यांदा शेफालिका अपार्टमेंटमध्ये आले, जोशी हॉस्पिटलच्या गल्लीत, आणि तिथून ते रुपालीमध्ये गेले. आणि शेफालीमध्ये जे राहायला आले ते माझे सासरे बाळासाहेब अभ्यंकर. आणि तेव्हापासून त्यांचा परिचय तर पुलंचा होताच. तर पुण्यात त्यांनी आल्यानंतर काय केलं तर त्यांनी पुण्यातल्या लोकांची नाटकं बघायला सुरुवात केली. आणि ते न बोलावता आमच्या तरुणांची नाटकं बघायला येत असत. मी अगदी भिंत आणि वळण नावाची टांकरेट डॉसची एकांकिका केल्या होत्या आम्ही सादर, आणि भरतनाट्य मंदिरमध्ये संध्याकाळचा प्रयोग होता, पण तिथं आवर्जून पु ल देशपांडे ते बघायला आले होते, त्यांना मी बोलवलं पण नव्हतं. त्यानंतर महानिर्वाणला पण नाटकाला ते आले, एकदा नाही 2दा आले आणि तिकीट काढून आले.
तिकीट काढून येणारे 2 लोक मी पाहिलेले आहेत आणि न बोलवता येणारे, एक पु ल देशपांडे आणि दुसरे जयवंत दळवी. जयवंत दळवी स्वतः जाऊन तिकीट काढत असत आणि ते येऊन कोणाला न सांगता बसत असत आणि त्याच्यानंतर ते पत्र लिहित असत आणि त्याच्याबरोबर एक छोटासा चेक पाठवत असत की ही तुम्हाला मदत म्हणून. तर अशा पद्धतीच्या वातावरणात आम्ही तरुण असताना त्यांच्या सान्निध्यात येण्याची संधी मिळाली आणि त्याच्यानंतर हा रंगकर्मी म्हणून मनुष्य कसा आहे, त्याचा विचार कसा आहे, काय आहे, आणि त्यांच्या ज्या काही बैठकी चालतात किंवा त्यांच्या गप्पा चालतात. कारण आमचे सासरे बाळासाहेब अभ्यंकर टाइम्स ऑफ इंडियाचे प्रमुख होते पुण्याचे. ते रिटायर झाल्यानंतर तर पलीकडे व्यंकटेश माडगूळकर राहायचे तिथे सुंदर बंगल्यात आणि समोर वसंतराव देशपांडे राहायचे. त्याच्यामुळे मी सासऱ्यांना भेटायला गेलो की तिथं बसलेले असायचे ते आयदर व्यंकटेश माडगूळकर बसलेले असायचे किंवा वसंतराव देशपांडे बसलेले असायचे. मग पु ल देशपांड्यांची आमची ओळख झाली, त्यांच्याकडे जाणं येणं सुरू झालं आणि त्यांनी सांगितलं की तुमची संस्था आहे थिएटर अकॅडमी, तर आता आम्ही काही नाटक करण्याच्या वयातले नाहीत, पण आम्हाला कविता आमचं पहिलं प्रेम आहे, तर आम्ही कवितेचे कार्यक्रम करतो, तर तसं म्हणलं आपण आयोजित करू. म्हणून मग आम्ही थिएटर अकॅडमीतर्फे त्यांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम त्यावेळेला आयोजित केले. आरती प्रभूंच्या कविता, बोरकरांच्या कविता, त्याच्यानंतर बर्डेकरांच्या कविता हे केलं. आणि त्यानंतर त्यांचं राजसन्यास नाटक आवडतं होतं. आजच्या काळात त्यांनी वाचलं असतं का नाही किंवा त्यांना वाचून दिलं असतं का नाही हा भाग वेगळा. काय ते ज्यांनी लिहिलं त्यांचा पुतळा शेजारीच होता, तो 2017 साली फोडलेला आपल्याला माहिती आहे. आणि पु ल देशपांडे काय म्हणजे आमच्या मागे त्याच्याही अगोदर पुण्यात येण्याच्याही अगोदर ते उभे राहिले. ते आमच्या व्यक्ती म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनसाठी आमच्या मागे उभे राहिले. घाशीराम कोतवाल आणि सखाराम बँडरच्या ज्या ज्या वेळा वादळ आली तेव्हा ते ठामपणे या नाटकाच्या बाजूनी उभे राहिले. त्यांनी आम्हाला धीर दिला. कुठल्या वकिलाकडे जायचं, काय जायचं याच्याबद्दल ते सल्लामसलत तेंडुलकरांशी आणि आमच्याशी नेहमी करत असत. त्याच्यामुळे एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनसाठी हातोटी धरणारा आणि नास्तिक होते ते. आणि त्यांच्या नास्तिकपणाविषयीचा आमचा कालच मुंबईला अपरिचित पु ल हा कार्यक्रम करून मी आत्ता आज पहाटेच आलो आणि पु ल देशपांड्यांच्या नावाने बांधलेल्या सभागृहामध्ये काल ते गेल्यानंतर जवळपास 25 वर्षांनी अपरिचित पु ल म्हणजे त्यांची लेखनकळा 1946-47 सालची, त्यातली जवळपास 3/4 जे लेखन होतं ते 46-47 सालचं होतं. ते आम्ही चंद्रकांत काळेंनी ते निवडलेलं आहे. आणि काही अलीकडचे 1-2 होते आणि गाणी पण ती होती. ते ऐकायला इतकी तुडुंब गर्दी होती. त्यांना खुर्च्या अपुऱ्या पडल्या, बसायला जागा मिळाली नाही. मागे जे उभे आहेत त्यांनी खरं इथे येऊन बसलं तरी चालेल, म्हणजे बराच वेळ त्यांना उभं राहायला लागेल, इथं स्टेजवर बसलं तरी चालेल. तर काल त्या सभागृहामध्ये अक्षरशः इंच लोकसत्तेच्या लिटफेस्टमध्ये तो भरलेला होता आणि जवळपास 1.5-2 तास हा पु ल देशपांड्यांचा कार्यक्रम आम्ही केला. आणि पु लंना दुसरी होतं की आपण आपल्यापेक्षा वेगळ्या संवेदनाचं जे समाजात येते ते समाजवादी विचाराचे होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी इंदिरा गांधींच्या सगळ्या ह्याला विरोध केला, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आणि त्यांचं विचार जे आहेत ते कायम प्रस्थापितांच्या विरुद्ध होते. त्याच्यामुळे त्यांनी दलित वाङ्मय त्या वेळेला जेव्हा निघालं, दलित आत्मकथा निघाल्या, तेव्हा त्यांनी अनेक पत्र लिहिलेली आहेत. मालवणी भाषेतलं पहिलं नाटक आलं वस्त्रहरण जाऊन जाहीर कौतुक केलं तेव्हा त्याचे प्रयोग जोरात व्हायला लागले. किंवा आनंद यादव यांची कादंबरी आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर परिचय लिहिला आणि एक वेगळी संवेदना मराठीत आली, त्याचं त्यांनी स्वागत केलं. दलित जाणीव जी नवीन त्या काळात येत होती त्याचं त्यांनी सतत स्वागत केलं. अशा पद्धतीचा त्यांचा हा विचार होता आणि त्यांचा आमचा परिचय होता.
आता त्यांच्याविषयी एक रंगकर्मी म्हणून मला अत्यंत आदर आहे. ह्याचं कारण की ते थरली प्रोफेशनल होते, व्यावसायिक होते. व्यावसायिक अशा अर्थानं म्हणजे वृत्तीनं, पण एकदा कार्यक्रम करायचा ठरवला, साधा कविता वाचनाचा कार्यक्रम करायचा जर ठरवला तर ते सगळ्यात आधी येत असत. 1.5 ते 2 तास नवरा बायको तिथं आधी पोचायचे रिक्षानी. आम्ही बहुतेक कार्यक्रम करायचो टिळक रोडच्या ह्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या हॉलमध्ये ते कार्यक्रम बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी व्हायचे. ते तिथं आधी पोचत असत, स्वतःचं तांब्या भांडं घेऊन येत, ते भरून स्वच्छ घासलेलं तांब्याचं भांडं घेऊन रंगमंचावर ते येऊन बसायचे. आधी येऊन तिथे 2च लाईट्स असायचे, पण त्या लाईट्सचे कोन ॲडजस्ट करायचे, साऊंड चेक करायचे. तर म्हणजे साधा कविता वाचनाचा कार्यक्रम, आणि प्रत्येक कविता जी आहे ती एक पोस्टकार्ड साईजच्या कार्डावर सुवाच्य हस्ताक्षरात लिहिलेली, त्याचा क्रम जुळवून ठेवलेला. ते आल्यानंतर त्या भाईंची कविता कुठली आणि सुनीताबाईंची कविता कुठली ह्याच्या त्यांनी कार्ड वाटून ठेवणार, स्टेजवर बसून माईक ॲडजस्ट करणार, हे एकदा बसणार, त्या सुनीताबाई ऑडियन्समध्ये बसून आवाज येतो आहे का म्हणून बघणार, एकदा ते बसणार आणि सुनीताबाई बसणार, आणि तो म्हणजे साध्या एका छोट्या कार्यक्रमाची एवढी तयारी ते उतार वयात रिटायरमेंटनंतर जो पुण्यात राहायला आल्यानंतर जो सादर करायचा कार्यक्रमात, तेव्हा त्यांची दृष्टी ही होती. ते जगातली सगळी रंगभूमी बघून आलेले होते. BBC-च्या ट्रेनिंगसाठी लंडनला अनेक महिने राहिलेले होते. तर त्याच्या म्हणजे त्यांचं असतं की कुठलाही त्यांचा कार्यक्रम, म्हणजे त्याच्यानंतर बटाट्याची चाळ आम्ही बघितली, किंवा BJ मेडिकलमध्ये आम्ही असताना आम्ही तिथल्या BJ मेडिकल आर्ट सर्कलसाठी वाऱ्यावरच्या वरतीचे कार्यक्रम ऑर्गनाईज केले. त्यावेळेला सुद्धा त्यांना पाहिलं ते इतके स्वच्छ लागायचं सगळं त्यांना, घाईघाईनं काही नाही, म्हणजे विंगा वगैरे व्यवस्थित लावलेल्या, मागे पडदे सगळे व्यवस्थित लावलेले, झाकलेले, आणि मग तो कार्यक्रम त्यांचा आहे तो चालू व्हायचा. ते अतिशय सादरीकरणाच्या बाबतीत अत्यंत प्रोफेशनली होते, अतिशय पंक्च्युअल होते. हा त्यांचा महत्त्वाचा भाग आहे. दुसरं मला असं वाटतं की आता माणूस जातो, कुठला मोठा कलाकार जातो, 1 वर्ष होतो, 2 वर्ष होतो, 3 वर्ष होतं, आता 25 वर्षे होतील. मग त्याची छाया ही शोधायची कशी? त्याची छाया पडलेली आहे ती नॉस्टॅल्जियामध्ये शोधायची का त्याच्या विचारात शोधायची, का त्याच्यापासून जी प्रेरणा मिळाली ती प्रेरणा कशी आताच्या काळात सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या परावर्तित होती त्याच्यातनं शोधायची? हा निकडीचा प्रश्न आहे. आंबेडकर गेल्यानंतर त्यांचे विचार अजून आपण त्याचं परिशीलन आणि त्याचं इंटरप्रिटेशन अजूनही आपण करतो, पण ते विचारवंत होते, ते लेखक. हा जो होता तो आपल्या सांस्कृतिक पटलावरचा एक महत्त्वाचा घटक होता, आपलं जगणं सुसह्य करणारा मनुष्य होता. त्यांनी नुसता विचार नाही दिला, त्यांनी आपल्याला करमणूक पण दिली, एक करमणुकीचा दर्जा दिला. करमणुकीचा दर्जा दिला नाही, त्याचा एक त्यांनी तो दर्जा डिफाईन केला स्वतःच, म्हणजे इतरांनी डिफाईन करावा लागेल इतक्या उच्च दर्जाचा करमणुकीचा दर्जा त्यांनी दिला, की उच्च दर्जाची करमणूक म्हणजे काय असू शकते, त्याला काय कुठल्या संवेदना लागतात, आणि त्यासाठी जगात कुठल्या त्या संवेदना चालू आहेत, आणि कुठल्याही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनसाठी सतत मला जे पाहिजेत तो विचार मी मांडणार आणि होता, म्हणून त्यांनी आणीबाणीच्या काळामध्ये प्रचार केला. आणि ज्या वेळेला जनता पार्टी निवडून आली तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा राजकारणातला संबंध संपला, आता माझा या पक्षाशी काही संबंध नाही, मला विरोध होता तो मी केला, आणि पार्टी नवीन आलेली, ती नंतर पार्टी गेली, परत इंदिरा गांधींचं सरकार आलं, हा भाग वेगळा. पण त्यांनी अतिशय भूमिका अतिशय स्पष्ट घेतली होती, आणि तो एक आदर्श आपल्यापर्यंत आला आत्ता, की काय एक लेखक, एक काय म्हणतात भाष्यकार, समाजाविषयीचा विचार करणारा एक चिंतनशील लेखक
हा जेव्हा जेव्हा त्याला लक्षात येतं की आपल्याला लेखनाच्या पलीकडे समाजकारणात काहीतरी आपल्याला बोट दाखवलं पाहिजे किंवा एक तिथं आपल्याला काय चुकते ते सांगितलं पाहिजे, ते त्यांनी अतिशय निष्ठापूर्वक त्या काळात सांगितलं. तर मला असं वाटतं की आता माझंच वय 77 चालू आहे. आपल्यापैकी बरेच जण सगळे वयस्क आहे. तर हे मग चालू कसं ठेवायचं इथनं पुढे? अजून इथनं पुढे काही लोक जातील, अजून काही लोक या वयाची येतील, परंतु आत्ताच्या काळामध्ये त्यांना पु ल देशपांड्यांना पुढ्यात घेऊन मला असं वाटतं की हळूहळू पु ल देशपांड्यांचं जे काही लिखाण असेल ते लिखाणाकडे लक्ष न देता मला असं वाटतं की पुढल्या वर्षापासून मी एक सूचना करू इच्छितो, ती घेतली पाहिजे अशातला भाग नाही. ही सूचना मला अशी करावीशी वाटते की 1990 नंतर सगळं वातावरण आपल्याकडचं बदललं. आपल्याकडची ग्लोबल इकॉनॉमी आली, सगळं वातावरण सगळं बदलून गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक पिढी गेली आणि 2000 पासून म्हणजे .com पासून ते आता काय म्हणतात होट चोरीपर्यंत म्हणजे 2025 पर्यंत जवळपास 25 वर्षे गेली. तर मला असं वाटतं पुढल्या वर्षाच्या पुलोत्सवामध्ये 25 वर्षातली कविता, 25 वर्षातलं गाणं, 25 वर्षातली चित्रकला, 25 वर्षातली चित्रपटकला, 25 वर्षातलं शास्त्रीय संगीत, असं जर काही आपण करून त्याचा एक केला की मागचं वी फॉरगेट अबाउट बटाट्याची वी फॉरगेट अबाउट पु ल देशपांड्यांचे किस्से आणि अमुक आणि तमुक ते आहे, पण त्याची प्रेरणा आत्ता घेऊन आपल्याला काहीतरी त्याचं अर्थनिर्णय म्हणजे इंटरप्रिटेशन करावं लागेल. जसं काय म्हणतात रवींद्रनाथ टागोरांच्या कथेचं किंवा काय करायचं अजूनही करतात त्यांच्या गाणी आहेत, त्यांची गाणी अजूनही ती बोली भाषेतली गाणी झालेली आहेत बंगालमध्ये, परंतु त्यांचा होतो तेव्हा ते आत्ताच्या आधुनिक बंगाली वाङ्मयाचाच विचार करतात. तसं मला असं वाटतं की पुढल्या वर्षी 25 वर्ष पूर्ण होत असतील तर मग गेल्या 25 वर्षातलं ह्या सगळ्या कलेचा सार काय, या कलेचं काय, कुठे चाललेली आहे कला, आणि 2014 नंतर जी राजकीय परिस्थिती बदलली त्याचा आणि आता या त्याचा आणि या संस्कृत पटलावर त्याचा काय परिणाम पडला आहे नेमका, तो सकारात्मक पडलेला आहे का काही त्याच्यातनं जाणीवा आहेत त्या वेगळ्या जाणीवा आलेल्या आहेत किंवा काय आहेत, तर त्याचा उहापोह केव्हा करायचा. तर ती मला असं वाटतं चांगली संधी आहे या निमित्तानं की पुढल्या वर्षी त्यांना जर जाऊन 25 वर्षे होत असतील तर आणि तो मनुष्य का किंवा त्यांचा आणि कुसुमाग्रज आणि त्यांच्यामध्ये एक साम्य आहे किंवा इतर कोणी गेला तर लेखक गेला तो त्याची 100ही होते, 100-150 वर्षे होतात आणि आपण केशवसुतांच्या कविता किंवा काय किंवा बाकीचं काय त्यांच्या कविता ज्या आहेत त्या कविता म्हणतो, पण पुलंचं व्यक्तिमत्व तसं नव्हतं. ते अन्यायाविरुद्ध काय उभे राहिले. त्यांना जेव्हा असं वाटलं होतं की जिथं जिथं लोकशाहीचं संकोच होतो आहे त्या लोकशाहीच्या संकोचाच्या विरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली आणि ते उभे राहिले. तसं मला असं वाटतं की त्याचं काहीतरी इंटरप्रिटेशन पुढल्या काळात आपण करावं, त्या व्यक्तिमत्वातल्या त्या भागाचं करावं, तर ते काहीतरी एक आत्ताच्या काळाशी निगडीत होईल आणि तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येईल. अगदी म्हणजे 25 वर्षातलं रॅप, 25 वर्षातलं स्टँडअप कॉमेडी, 25 वर्षातलं काय आहे काहीतरी बदललं असेल का, काहीतरी तरुण ब्लॉग लिहित असेल, काहीतरी कविता कोणीतरी लिहित असेल, कोणी रील्स करत असेल काहीतरी महत्त्वाच्या किंवा कळत नसेल तर ह्याला सगळ्याला एक अधिष्ठान पुलोत्सवामध्ये मिळालं आणि तेव्हा त्याच्यापासून मग एक जे शास्त्रीय संगीत आहे ते आपलं परंपरागत चालू राहील आणि बाकीचा जो भाग आहे तो मला असं वाटतं आधुनिक संवेदनेशी या महोत्सवाची नाळ जर पुढच्या वेळेपासून आपण जुळवून घेतली तर मला असं वाटतं इथला प्रेक्षक वर्ग जो आहे तो अधिक तरुण होत जाईल आणि तो तरुण होत जावा अशीच आपली सगळ्यांची मनोमन इच्छा आहे की आपण मागच्या बाजूला बसावं आणि तरुणांनी पुढे येऊन हे सगळं पाहावं.
याला एक मला असं जोर मिळेल असं वाटतं. मला या ठिकाणी पुलोत्सवाच्या निमित्तानं बोलवल्याबद्दल मी संयोजकांचे आभारी मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांच्या मनोगताबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. आणि या ग्लोबल पुलोत्सवाच्या उद्घाटनाच्या सत्राचे अध्यक्ष म्हणून असलेले अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, ख्यातनाम वक्ते म्हणूनही आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहेत, त्यांना विनंती करते मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, पुलंच्या स्मृतींचा जागर होत राहावा यासाठी चित्राव आणि जकातदार ही दोन माणसं गेली अनेक वर्ष झटत आहेत. पुलंनी त्यांचं नाव चीजच ठेवलं असतं, जे चित्रावमधलं ची आणि जकातदारमधलं ज, तर ही काय रसिकत्वाची चीज आहे ते आपल्याला त्याचा अनुभव आपण गेली अनेक वर्ष घेतो. कृष्णकुमारजी गोयल यांच्याविषयी मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे. एरवी दातृत्वाचा विषय निघाला की कर्णाचा उल्लेख केला जातो, पण सांस्कृतिक क्षेत्रातल्या दातृत्वाचा उल्लेख निघाला की या कृष्णाचं नाव घ्यावं लागेल, असं हे कृष्णकुमारजी गोयल आहे. आणि अजित गाडगीळ झपुर्झासारखी एक संकल्पना त्यांनी उभी केली. आणि आज आपल्या सांस्कृतिक जीवनामधलं बेंटेक्स वाढत असताना खरं सुवर्णपद कशाला बहाल केलं पाहिजे हे त्यांनी बरोबर ओळखलं आणि झपुर्झासारखी संस्था त्यांनी निर्माण केली. त्याचा मला अतिशय आनंद होतो. आणि वाडेकरांचंही मला कौतुक वाटतं. त्यांनी आल्यानंतरच सांगून टाकलं की माझा आणि आडेकरांचा चित्रकलेशी काही संबंध नाही. हे पुणेकरांचं खास वैशिष्ट्य आहे. आणि पुलांच्या आडून आमच्या या गोष्टीची जाणीव त्यांनी करून दिली. त्यामुळे त्यांचं बोलणं हे सुद्धा एक व्यंगचित्रच शाब्दिक म्हणावं लागेल. आळेकर सरांनी अतिशय गंभीरतापूर्वक काही मुद्दे मांडले आणि त्याचा आपण खरोखरीच गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. पुलंचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी मराठी माणसाच्या मनामध्ये एक आनंदाचं कारंज सुरू होतं. म्हणजे साहित्य, वक्तृत्व, नाट्य, चित्रपट, विनोद, संगीत अशा सर्व क्षेत्रामध्ये पुलंनी मनसोक्त मुसाफिरी केली. त्यांनी भरभरून आनंद घेतला आणि इतरांनाही तो दिला. म्हणून तर आपण पुलंचा आनंद यात्री असा उल्लेख करतो. माटे मास्तर असं म्हणत असत की माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते तितका काळ तो जिवंत असतो. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या वर्तमानातला असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी पुलंची आठवण निघाली नाही. इतक्या त्यांच्या कर्तृत्वाची ठसठशीत नाममुद्रा ही आपल्या समाजमानावरती आहे. पुलंचं व्यक्तिमत्व हे इतकं बहुआयामी असलं तरी त्यांची विनोदकार ही ओळख मराठी माणसाला अधिक आवडत आलेली आहे. आणि पुलंच्या सर्व आविष्कारामध्ये विनोदाची फार सुरेख पखरण आहे. म्हणजे तो संबंध काळ जर आपण पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल की आपल्याला नुकतं स्वातंत्र्य मिळालेलं होतं. त्यामुळं सगळी जनता भेदरलेली होती. 2 महायुद्ध होऊन गेलेली होती, त्यामुळे भांबावलेली होती. दुसरीकडे साम्यवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद, स्त्रीवाद या नव्या संकल्पना येत होत्या, त्यामुळे गांगरलेली होती. आणि दुसरं म्हणजे अपराधगंडांनी पछाडलेल्या मराठी माणसांना अधिक मोकळं डाकळं करून जीवनसन्मुख करण्याचं काम पुलंनी केलं. हे त्यांच्या कर्तृत्वाचं एक वेगळेपण म्हणून आपण आवर्जून लक्षामध्ये घेतलं पाहिजे. पुलंच्या विनोदाचं वेगळेपण असं की त्यांचं भाषेवरती असलेलं प्रभुत्व, उपहास, उपरोध, विडंबन याचा त्यांनी अतिशय चपकल केलेला वापर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहजता आणि तारतम्य आणि विविध क्षेत्रामधली त्यांची मुसाफिरी असल्यामुळे त्यातून त्यांना मिळालेली संदर्भ श्रीमंती या सगळ्याचा परिपाक म्हणून पुलंचा विनोद हा अधिक प्रगल्भ आणि समृद्ध झाला. आणि पुलंच्या विनोदाचं वैशिष्ट्य असं की या विनोदांनी जखमा केल्या नाहीत, बोचकारल्या नाहीत, पण अतिशय मार्मिकपणे विसंगतीवरती बोट ठेवलं. आजच्या काळामध्ये विनोद हा अतिदक्षता विभागात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आज चांगला विनोद निर्माण झाला तरी तो पचवण्याची समाजाची शक्ती राहिलेली नाही. आणि समाजाची खिलाडू वृत्ती कमी होणं, ज्या समाजामध्ये उत्तम खिलाडू वृत्ती असते तो समाज चांगला विनोद पचवू शकतो. समाजाची खिलाडू वृत्ती कमी होणं हे समाजाचं भावनिक आरोग्य धोक्यात असल्याची सूचना आहे असं मला वाटतं. आज आपण पुलंच्या निमित्ताने त्या विषयाचं सुद्धा गांभीर्याने चिंतन केलं पाहिजे. कलावंताची कला कशी असावी याचे निर्णय जेव्हा
शासन किंवा झुंडी घ्यायला लागतात तेव्हा ती कलेच्या रासपर्वाची सुरुवात असते. आणि अशा कठीण काळामध्ये पुलंनी नेहमी ठामपणाने आपली भूमिका मांडली आहे. आत्ता भूमिकेविषयी फार छान आपल्याला आळेकर सरांनी सांगितलं, पण मला एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की आज आकांतांडव करून भूमिका घेतल्या जातात किंवा मी भूमिका घेतोय हे दाखवण्यासाठी भूमिका घेतल्या जातात. पुलंच्या ज्या भूमिका होत्या त्या अगदी सहज होत्या. म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये दुर्गाबाईंच्या विषयी आपल्याला आदरच आहे, पण दुर्गाबाईंच्या परिवारातल्या काही मंडळींनी असा एक माहोल निर्माण केला की त्यांच्याखेरीज इतर कोणी भूमिका घेतल्या नाहीत. खरं तर पुलं आणि सुनीताबाई हे दोघंही जयप्रकाश नारायणांच्या प्रिझन डायरीचा मराठीमध्ये अनुवाद करत होते. पुलं तो अनुवाद करत होते, सुनीताबाई त्याचा पक्का खरडा तयार करत असत. आणि या कामासाठी अधिक वेळ देता यावा म्हणून कुठल्याही चळवळीमध्ये सभा समारंभामध्ये ते सहभागी होत नव्हते. पण ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला ते त्यामध्ये उतरलेले आहेत. ज्यावेळेला 20 कलमी कार्यक्रम इंदिरा गांधी यांनी जाहीर केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की ही 20 अध्यायाची गीता आहे, तर पुलं म्हणाले हो बरोबर आहे, कारण संजय उवाच आहे सुरुवातीला. तर हे परखडपणाने सांगणं किंवा एका सभेमध्ये त्यांच्यावरती आरोप करण्यात आला की यांना आता कंठ फुटला आहे, तर पुलंनी सांगितलं की कंठ तुम्हीच दाबून ठेवलेला होता, आवाज कसा फुटणार. तर या पद्धतीने जी आपली परखड भूमिका आहे ते त्यांनी फार मार्मिकपणाने मांडली. आणि ज्याचा उल्लेख आळेकर सरांनी केला की जनता पक्षाचं सरकार निवडून आल्यानंतर सप महाविद्यालयाच्या मैदानावरती जी सभा झाली त्या सभेमध्ये पुलांना न विचारता त्यांचं नाव यादीत टाकण्यात आलं वक्त्यांच्या. तर सुनीताबाईंना ही गोष्ट आवडली नाही. म्हणजे कलावंतांनी समाजाला गरज असताना एखाद्या चळवळीमध्ये उतरणं आणि आपली गरज संपता पुन्हा येऊन दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो या भूमिकेतून आपली साधना करणं, याबाबत सुनीताबाईंचा जो आग्रह होता तो पुलंनी देखील मानला. आणि त्याच्या पुढं जाऊन जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर ज्यांनी या निवडणुकीमध्ये मदत केलेली होती त्या सगळ्यांना दिल्लीला शपथविधी समारंभासाठी विमानाची तिकीटं पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पुलंनी ते देखील नाकारलेलं आहे. तर संयतपणे भूमिका घेता येऊ शकते याचा जो आदर्श वस्तुपाठ पुलंनी घालून दिलेला आहे त्याचा देखील आजच्या काळामध्ये लेखकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आज एका गोष्टीची खंत अशी वाटते की सगळे लेखक आत्ममग्न झालेले आहेत. त्यांचा सामाजिक संस्थांशी सामाजिक चळवळींशी कसलाही संबंध राहिलेला नाही. आपल्या प्रातिभ विश्वामध्ये ते मशगूल आहेत. पुलंनी एवढी उदंड साहित्य निर्मिती केली तरी बाबा आमटेंच्या आनंदवनापासून ते अनिल अवचटांच्या मुक्तांगणपर्यंत सर्व संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. आणि आपण या संस्थांच्यासाठी काय योगदान देऊ शकतो याचा विचार देखील त्यांनी केलेला होता. तर साहित्य आणि समाज यांचा संबंध केवळ लेखक आणि वाचक इतका मर्यादित नाही, त्याच्या पलीकडे जाऊन समाजाच्या कळीच्या प्रश्नासाठी मला काय करता येऊ शकेल याचा देखील एक आदर्श वस्तुपाठ पुलंनी घालून दिलेला आहे. त्याचं देखील स्मरण आजच्या काळामध्ये करणं फार गरजेचं आहे. आज रसिकांच्या अभिरुचीवर स्वार होण्याची एक नवी परंपरा आपण निर्माण करतो. अभिरुची घडवण्यापेक्षा त्या अभिरुचीवर स्वार व्हायचं आणि रसिकांना काय आवडतं तेच आपण द्यायचं. पुलंनी सद अभिरुचीच्या मर्यादा न ओलांडता किती उत्तम मनोरंजन करता येतं याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिलेला आहे. आणि ज्या त्यांच्या व्यावसायिक मूल्यांच्या विषयी आळेकर बोलले त्याच्या पुढे जाऊन सांगतो की त्या काळामध्ये बटाट्याची चाळ असेल, वाऱ्यावरची वरात असेल, या कार्यक्रमासाठी 5 रुपये तिकीट होतं, पण एका व्यक्तीला 4च तिकीटं मिळतील असा त्यावेळेसचा दंडक होता. खरं तर 15 रुपये तिकीट ठेवलं असतं तरी कोणी त्यांना काही बोललं नसतं. वेळ आणि संहिता याबाबत पुलं इतके दक्ष होते की एकही शब्द कुणी नटांनी बदलता कामा नये याविषयीचा त्यांचा आग्रह असायचा. आणि पाठांतर याला फार अग्रस्थान होतं. म्हणजे त्यांनी सांगितलं की पाठांतर नसताना रंगमंचावरती येणं म्हणजे लगाम नसताना घोड्यावरती बसण्यासारखं आहे. तर हे अजिबात सहन केलं जाणार नाही. कुठलाही पुढारी येणार असेल तर कुठलाही कार्यक्रम कधीही 1 मिनिटही उशिरा सुरू झाला नाही. 5 वर्षाखालच्या मुलांना प्रवेश नव्हता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाट्याची चाळ फॉर्मामध्ये असतानाच वाऱ्यावरची वरात आणि पुढचे सगळे कार्यक्रम पुलंनी लिहिले. आपल्याला दम लागतो हे लक्षामध्ये आल्यानंतर ते कार्यक्रमही ताबडतोब थांबवले. तर आपल्या जीवनमूल्यांशी आणि व्यावसायिक मूल्यांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. ही गोष्ट पुलंच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि आज सवंगपणाने
कार्यक्रमांचं सादरीकरण केलं जातं आणि रसिकांची अभिरुची घडवण्याऐवजी रसिकांच्या अभिरुचीवर स्वार होण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्या पार्श्वभूमीवरती पुलंचं हे वेगळेपण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि पुलं हे गुणग्राहक होते. समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांच्या विषयी त्यांना कमालीची आस्था होती आणि त्यामुळंच गुणगायीनं आवडी गणगोत यासारखी पुस्तकं त्यांनी लिहिली. पोटदुखीचा त्रास असलेल्या साहित्य विश्वाला दुसऱ्याचं चांगल्या गुणाचं मुक्तकंठानं कौतुक कसं करायचं याचा आदर्श वस्तुपाठ पुलंनी घालून दिलेला आहे. आणि म्हणून गदिमांनी असं म्हटलं, यांना दुसऱ्यांचं भलं बघवतं बुवा असं म्हटलेलं आहे गदिमांनी. आणि गदिमांचा किती उत्तम उल्लेख पुलंनी करावा. म्हणजे गरिमांच्या विषयी पुलंनी असं म्हटलं आहे की ईशित्व वशित्व प्राप्ती प्राकाम्य आणिमा गरिमा लघिमा महिमा या अष्टसिद्धी भारतीय संस्कृतीत सांगितल्या आहेत. पण महाराष्ट्राच्या भाग्याने त्यांना मिळालेली 9वी सिद्धी म्हणजे गदिमा आहे. तेच गंधर्वांच्या विषयी म्हटलं आहे की या माणसाने गंधर्वांचं गाणं ऐकलं एवढं जरी माझ्या समाधीवरती लिहिलं तरी मला चालणार आहे. जयंत दळवींच्या विषयी ते म्हणतात की तुमच्या इतका सकस विनोद आणि नाटक लिहिणं हे खरोखरीच अवघड आहे. तेंडुलकरांचा गौरव करताना ते म्हणतात की मीही नाटकं लिहिली पण इतकं अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारं नाटक हे तुम्हीच लिहावं. तर जे वयाने वडीलधारे आहेत त्यांच्याविषयीचा आदर, जे समवयस्क आहेत त्यांच्या कर्तृत्वाविषयी वाटणारा अभिमान आणि जी माणसं वयाने लहान आहेत म्हणजे उल्लेख झाला या ठिकाणी आनंद यादवांचा आणि त्यांचा परिचय हा रत्नागिरीला झाला. सुनीताबाईंच्या घरी गेल्यानंतर सासूरवाडीला आनंद यादवांच्या काही कविता त्यांनी वाचल्या. तर दिवाळी अंकाला त्या कविता पाठवण्यासाठी पोस्टेजचा खर्च देखील पुलंनी दिला. आणि पुढे पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या झोंबीला 56 पानी प्रस्तावना त्यांनी लिहिली. नादो महानोरांची कविता इचलकरंजीच्या साहित्य संमेलनामध्ये ऐकली आणि अनेक खाजगी मैफलीमध्ये त्यांना कविता म्हणण्यासाठी बोलवलं. आणि भालचंद्र नेमाडे यांनी कोसला लिहिल्यानंतर त्याचं मनपूर्वक कौतुक हे पुलंनी केलं. आणि त्यावेळेला नेमाडेसुद्धा म्हणाले की एक युगप्रवर्तक लेखक एका नव्या पिढीच्या लेखकाला त्याचा हात अनावरस आहे त्याला हा ओलावा देतो मायेचा, ही माझ्यासाठी खूप मोठी ऊर्जा देणारी गोष्ट आहे. अशी किती उदाहरणं सांगावीत की पुलंचा स्पर्श त्याला झाला. दलित साहित्याचा उल्लेख आळेकर सरांनी केला. दया पवारांच्या बलुतवरती त्यांनी अतिशय उत्तम असं लिहिलेलं होतं. तर केवळ स्वतःच्या विश्वामध्ये न राहता समाजाशी जोडलं जाणं म्हणजे काय हे पुलंच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुलंच्या सगळ्याच पैलूंच्या विषयी खूप बोलता येऊ शकेल पण वेळेची मर्यादा आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि सुनीताबाईंची जन्मशताब्दी असल्यामुळे त्यांचं स्मरण आपण आवर्जून केलं पाहिजे असं मला वाटतं की सुनीताबाईंच्याकडे सुद्धा तेवढीच अव्वल दर्जाची प्रतिभा आणि बुद्धिमत्ता होती. म्हणजे महाराष्ट्रातल्या बुद्धिमान स्त्रियांच्या परंपरेमध्ये सुनीताबाईंचं स्थानसुद्धा खूप वरचं आहे. आणि त्यामुळं पतीच्या मोठेपणाच्या प्रसिद्धीच्या लोकप्रियतेच्या लाटेमध्ये आपलं स्वत्व हरवणार नाही याची काळजी ही सुनीताबाईंनी घेतली आणि इतर कुणी घेतली नाही. अनेक वेळा असं वाहवत जाणं हाच कौतुकाचा विषय असतो की त्यांनी आपलं पतीसाठी सगळ्या गोष्टींचा त्याग केला पण सुनीताबाईंनी आपलं हे स्वत्व जपलं. आणि पुलंच्याकडे विलक्षण कल्पनाशक्ती प्रतिभाशक्ती होती पण पुलंचं यश घडवण्यामध्ये सुनीताबाईंचं फार मोठं योगदान आहे आणि आपल्याला ते नाकारता येणार नाही. त्यामुळे त्यांचंसुद्धा अगदी कृतज्ञ भावनेने आपण स्मरण केलं पाहिजे. मला पुलंचा विशेष सहवास लाभला नाही. अगदी शेवटच्या काळामध्ये एखादी ओझरती भेट झाली पण सुनीताबाईंचा जो सहवास मिळाला त्याविषयी आवर्जून सांगितलं पाहिजे की सुनीताबाईंनी देखील नव्या पिढीतल्या मंडळींना उत्तेजन देण्याचं कसं काम केलं. म्हणजे अंतर्नाद मासिकांनी शतकातली 20 श्रेष्ठ पुस्तकं निवडली आणि त्यासाठी 20 लेखकांच्याकडून लिहून घेतलं. त्यामध्ये सुनीताबाईंचं आहे मनोहर तरी हे पुस्तक होतं. त्या पुस्तकावरती राम शेवाळकर लिहिणार होते. दिवाळी 2 महिन्यावरती आली आणि तरी लेख आलेला नव्हता. मग शेवटी काळ्यांनी शेवाळकरांना फोन केला, हो तुम्ही लेख देणार आहेत की नाही. तर शेवाळकर म्हणाले आता मी हॉस्पिटलाइज झालो आणि मी लेख काही देऊ शकणार नाही. मग काळे म्हणाले एखाद्या लेखकाचं नाव तुम्ही सुचवा. तर शेवाळकर म्हणाले की पुण्यामध्ये एक मुलगा आहे मिलिंद जोशी, त्याचं नाव तरुण आहे, उत्साही आणि मुख्य म्हणजे गरजू आहे, नाव मिळण्यासाठी सध्या धडपडतो आहे, तर त्याला तुम्ही विचारायला हरकत नाही. तर मग भानुकाळेंचा मला फोन आला आणि भानुकाळेंचा फोन येणं म्हणजे मौच्या श्रीपू भागवतांचा फोन येणं अशी सगळी दहशत माझ्या तरी मनामध्ये होती. मग आम्ही भेटलो आणि मी त्यांना सांगितलं की मी रूढ अर्थाने काही समीक्षक नाही, मी इंजिनिअरिंगचा प्राध्यापक आहे पण साहित्याचा आस्वाद घेणारा माणूस आहे. तर मग
तो लेख लिहायचा होता आणि साधासुद्धा नाही, 5,000 शब्दांमध्ये तो लेख लिहायचा. आणि सुनीताबाई त्यावेळेला हयात होत्या. म्हणजे अंतर्नादसारखं मासिक, भानुकाळेसारखा संपादक, यास्मिन शेखसारख्या व्याकरण सल्लागार, सुनीताबाईंचा हयात असणं म्हणजे किती ताण असावेत एका लेखकावरती. आणि मग मी तो लेख लिहिला, एका पारदर्शी आयुष्याचा लेखाजोखा. आणि मग तो अंतर्नादमध्ये प्रसिद्ध झाला, लोकांनी आवडल्याच्या प्रतिक्रिया कळवल्या. आणि मग एके दिवशी मोबाईलवरती फोन आला, मी सुनीता देशपांडे बोलते आहे. तर मी म्हटलं आता देशस्थानमध्ये इतके जोशी देशपांडे कोणीतरी असतात, तर त्यापैकी हा कुठला तरी फोन असेल. आणि माझे वडील बार्शीहून येणाऱ्या कुणालाही पत्र द्यायचे की माझा मुलगा तुम्हाला हॉस्टेलची व्यवस्था करून देण्यापासून मुलीला स्थळ पाहून देण्यापर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये मदत करेल. तर म्हटलं हा त्यातला कुठला तरी फोन असण्याची शक्यता नाकार. पण त्या म्हणाले की तुम्ही माझ्या पुस्तकावरती खूप चांगलं लिहिलं आहे. आणि मग माझ्या एकदम लक्षात आलं, अरे सुनीताबाई आहेत. तर मग त्यांनी माझी अतिशय आस्थेने चौकशी केली. आणि मग त्या संधीचा फायदा घेत मी म्हणालो की सुनीताबाई, तुम्हाला न आवडणारी एक गोष्ट मी तुमच्याकडे मागतो आहे. त्या म्हणाल्या काय? मला तुमच्या घरी येऊन तुमची भेट घ्यायची आहे. आणि मग त्यांनी एक मोठा पॉज घेतला. मी लगेच दुसरा पत्ता पुढं केला की तुमच्या अगदी जवळच्या GNच्या भगिनी नंदा पैठणकर आणि कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांच्याशी माझा खूप जवळचा स्नेह आहे. तर सुनीताबाई म्हणाल्या मी कळवते. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, दुसऱ्या दिवशी सुनीताबाईंनी फोन करून कळवलं की या रविवारी तुम्ही या. मग मी, माझी मुलगी, पत्नी अरुणा ढेरे, नंदाबाई, आम्ही सगळे मालती माधवमध्ये गेलो. ग्रामीण भागातून आलेल्या एका लेखकाला मालती माधवच्या पायऱ्या चढत असताना काय वाटलं असेल, अंगावरती रोमांच उभे राहिले. बेल दाबली, दरवाजा उघडला गेला आणि एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाईंचं समोर उभं होतं. आणि मी वाकून नमस्कार केला. मला कळतच नव्हतं की मी पृथ्वी तलावरती आहे की स्वर्गामध्ये अजून कुठं आहे. आणि अतिशय त्यांनी आस्थेने चौकशी केली. आणि तिथून पुढे मी या कुटुंबाशी जोडला गेलो. त्यांना जो प्रिय GA सन्मान देण्यात आला एलकुंचवारांच्या हस्ते, रामभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. फार मोजकी 5-7 मंडळी उपस्थित होती, त्यापैकी मी एक होतो. सुनीताबाई म्हणाल्या मिलिंद जोशींना बोलवायला हरकत नाही. पुन्हा अरुणा ढेरेंनी शतकातली प्रेमकविता हा कार्यक्रम साहित्य परिषदेसाठी केला होता. तर तो कार्यक्रम सुनीताबाईंच्यासाठी त्यांच्या घरी करण्यात आला. फार 4-5 मंडळी उपस्थित होती, त्यापैकी मी एक होतो. अशा अनेक सुनीताबाईंच्या सहवासाच्या भेटी आहेत. आणि पुलंचा जो आत्ता शतकपूर्तीचा कार्यक्रम झाला, शताब्दीचा, त्यांच्या स्नेहांकितांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या घरी, त्या कार्यक्रमाचं सगळं सूत्रसंचालन हे दिनेश आणि ज्योती ठाकूर यांनी माझ्याकडे दिलेलं होतं. तर पुण्यामध्ये दिवाळी अंकावर एक परिसंवाद झाला. त्यात मंगलाताई असं म्हणाले की मराठी लेखकांना किती मानधन मिळतं. तर पुलंच्या घरी जाण्याचा हा पहिला प्रसंग सुनीताबाईंना भेटण्याचा, तो मी सांगितला. आणि मी एवढंच म्हणालो की ग्रामीण भागातल्या एका लेखकाला एका लेखाने थेट पुलंच्या घरी पोचवलं, हे मानधन कशामध्येही त्याचं मोल करता येणं शक्य नाही. तर अशी ही सगळी आभाळमानाची माणसं. तर भाई असतील, PL असतील, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असेल, ही पुलंची वेगवेगळी नावं असली तरी मला असं वाटतं की पुलं ही केवळ एक व्यक्ती नाही आहे, तर ती एक वृत्ती आहे. या जगातलं दुःख नाहीसं करता येत नाही, पण ते हलकं करण्याची आस या वृत्तीला आहे. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन मधुर ते अशा सगळ्या उत्तमतेचा ध्यास या व्यक्तिमत्वाला आहे. आणि पुलंना समाजाने उदंड दिलं. म्हणजे 66 साली 1 कोटी रुपयांच्या देणग्या पुलंनी विविध संस्थांना दिल्या, ज्याच्याकडे कुठलीही पतसंस्था नाही, सहकारी बँक नाही, साखर कारखाना नाही. ज्यांनी प्रतिभेच्या बळावरती हे सगळं मिळवलं, ते 1 कोटी रुपये समाजाला वाटून टाकले. आणि स्वतः घेता, आनंद घेता घेता तो इतरांना दिला. मला असं वाटतं की पुलंनी आपल्याला केवळ हसवलं नाही, तर आपल्याला एक जीवनदृष्टी दिली. समाजाला केवळ पैसा दिला नाही, तर मूल्यविवेक दिला. आणि मुख्य म्हणजे उपभोगशून्य स्वामी काय असतो याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. तर ही पुलकित जीवनवृत्ती अंगी बाणवणं हीच पुलंना खरी आदरांजली ठरेल. आणि आपण ती बाणवण्याचा प्रयत्न केला तर पुलोत्सवाविषयीची ती खरी कृतज्ञता ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. सतीश आळेकर सर आणि प्राध्यापक मिलिंद जोशी, तुमच्या बोलण्यातनं जो एक समृद्धतेचा अनुभव आम्हाला तुम्ही सगळ्यांनी दोघांनी दिलात, तुमच्या दोघांच्याही प्रति सर्व रसिकांच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करते. शीदनच्या कुटुंबियांचेही मी मनापासून आभार मानते. तुम्ही सर्व रसिक ज्यांचा नामोल्लेख वीरेंद्र चित्राव सर, प्राध्यापक मिलिंद जोशी, सतीश आळेकर सर यांच्या बोलण्यातनं आलेला आहेच आहे.
त्या सर्व मान्यवरांचेही मी अतिशय मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाच्या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून असलेले कृष्णकुमार गोयल सर आणि माननीय श्री अजित गाडगीळ या उद्घाटनाच्या सत्राला उपस्थित राहिले, त्यांचेही मी अतिशय मनापासून आभार मानते.